नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी विद्या गौरी आणि मी आज काय रेसिपी दाखवणार आहे. तर मंडळी, मी खाली भाज्या आणायला आले. किती छान डेकोरेशन केलं आहे गणेश जयंतीचं. गुरुवारी गणेश जयंती आहे, त्यानिमित्त खूप छान डेकोरेशन केलं. इथे मी घरी आले, चहा टाकला आणि चहा करून पिले. तर आज आपण करणार आहोत शेपूची भाजी. ही मुगाची डाळ भिजवत ठेवलेली आहे आणि शेपू निवडून घेतलेला आहे. इकडे आपण घेतलेले आहे मिरच्या आणि लसूण सोलून घेतलेला आहे. आणि इकडे लसूण कापून घेतला, मिरच्या पण धुवून कट करून घेतलेल्या आहेत. आणि इकडे पॅन ठेवला, त्यात तेल टाकले, मोहरी टाकली, फोडणी दिली, त्यात मिरच्या टाकतो आणि मोहरी चांगली तडतडू दिली की मग नंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्या चांगलं तडतडू द्यायचं. आणि तुम्हाला शेपू आवडते का? सगळ्यांना मी पालेभाजी आहे, मी शेपू आणि आपण मूग डाळ वापरणार आहे, त्याचे प्रोटीन असतात, तर आपल्या आरोग्याला हेल्दी आहे. इथे मिरच्या आणि लसूण टाकून घेतलेले आहे. चांगले भाजी द्यायची, ते ब्राउनिश कलर येईपर्यंत लसणाला हे करायचं, भाजी द्यायचं. आणि नंतर मी त्यात मूग टाकलेलं आहे, भिजवले होते अर्धा तास मूग. अशा प्रकारे मूग आपण त्यात टाकलेले आहे. हिरवे मूगाची डाळ आहे ही. आणि ते पाणी टाकून आपण थोडं शिजू द्यायचं आणि मीठ पण टाकायचं आणि शिजू द्यायचं 5-10 मिनटं. त्यानंतर शिजल्यानंतर त्यात आपण शेपू टाकणार आहोत. बघा, सगळं निवडला होता, मस्त बारीक कापून घेतला. आणि हे 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं. 5 ते 10 मिनटं शिजू दिल्यानंतर बघा, आपली शेपूची भाजी अशी तयार झालेली आहे. मिरची, लसूण, मूग डाळ आणि शेपू, मीठ छान तयार झालं. इकडे पोळ्या करून घेतल्या मी. आणि अशा प्रकारे आपली भाजी आणि पोळी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर झाली आहे भाजी. मी टिफिन भरला आणि ऑफिसला चालले. बाय.